नमस्कार, मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता निर्भीड समाचार। ग्रीनफील्ड महामार्गासाठी जमिनीच्या ताबा प्रक्रियेला सुरुवात, बावड्यात संघर्ष समितीचा विरोध। वाढवण बंदराशी जोडल्या जाणाऱ्या ग्रीनफील्ड महामार्गासाठी संपादित जमिनीचा ताबा घेण्यास सुरुवात झाली आहे। विरोध करणाऱ्या संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदर प्रकल्पाला जोडणाऱ्या ग्रीनफील्ड महामार्गासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीचा प्रत्यक्ष ताबा घेण्याच्या प्रक्रियेला आजपासून सुरुवात करण्यात आली आहे। डहाणू तालुक्यातील बावडा परिसरात प्रशासनाने कडक पोलीस बंदोबस्तात ही कारवाई सुरू केली। वाढवण बंदर ते मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील तवा परिसरापर्यंतच्या मार्गासाठी आवश्यक जमीन संपादित करण्यात आली असून त्यातील सुमारे 53 हेक्टर क्षेत्राचा ताबा घेण्याचे काम हाती घेण्यात आले आहे। या कारवाईसाठी 800हून अधिक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती। दरम्यान वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी जमिनीचा ताबा प्रक्रियेला विरोध दर्शवत आंदोलनाचा प्रयत्न केला। परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी संघर्ष समितीच्या काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना काही काळ ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे बावडा परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते। पहा यावेळी वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीचे सचिव वैभव वजे काय म्हणाले आणि उपजिल्हाधिकारी तथा भूसंपादन अधिकारी महेश सागर यांनी काय सांगितले। हा प्रकार असा आहे की लँड ॲक्विजिशनची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ज्या लोकांनी संपूर्णतः पैसे स्वीकारले त्यांची जमीन ॲक्वायर करण्यासाठी ही लोक आलेली आहेत। ही लोक येत असताना मात्र त्या लोकांनी प्रचंड फौजफाटा हा जागोजागी तयार करून आणि लोकांवरती एक दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला। आमची पहिली गोष्ट अशी मागणी आहे की जर का जी जमीन तुम्ही ॲक्वायर करतायत ती एका ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये आहे तर ग्रामपंचायतची परमिशन तुम्हाला असायला हवी होती। त्याच पद्धतीने लँड ॲक्वायर करताना तुम्हाला त्याच्या बाउंड्रीज फिक्स करायचे आहेत। बाउंड्रीज फिक्स करताना तुम्ही त्या ठिकाणी जेसीबीच्या माध्यमातून त्या ठिकाणी पावडा मारून 2 ते 3 फूट खणून दोन्ही साईडला अशा पद्धतीची मार्किंग करायला लावलेली आहे। आमचं म्हणणं याच्यावरती असं आहे की डहाणू तालुका एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऑथॉरिटी ही जी डहाणू तालुका इको सेन्सिटिव्ह आहे या विषयामध्ये त्यांच्या परमिशन शिवाय तुम्ही त्या ठिकाणी कोणत्याही जमिनीला पावडा मारू शकत नाहीत। त्यांचं म्हणणं असं आहे की त्याची आम्हाला आवश्यकता नाही। आम्ही त्यांच्यावरती असं म्हणत आहे तुम्हाला आवश्यकता नाही तर आम्हाला तशा पद्धतीचं लेखी स्वरूपातलं पत्र तुम्ही आम्हाला द्या। पण हे संपूर्ण प्रशासकीय अधिकारी हे आम्हाला स्पष्टपणे म्हणतात की तुम्ही आम्हाला पत्र द्या, की तुम्ही आम्हाला दाखवा की हे तुम्ही अशा कायद्यामध्ये बसत नाही। आम्ही त्यांना स्पष्ट म्हटलेलं आहे आम्ही सर्वसामान्य नागरिक आहोत, तुम्ही मोठे अधिकारी आहात, तुम्ही शासकीय प्रशासकीय चालवता, त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला दाखवण्यात यावं। वाढवण ग्रीनफील्ड महामार्ग हा जो काही रस्ता आहे तव्यापासून वरवर पर्यंतचा डहाणू तालुक्यामध्ये त्याच्यातली 10 गावं आहेत आणि त्याच्यातल्या सर्व नियमानुसार प्रक्रिया पार पाडल्यानंतर बावडा गावातील जे आमचं 56 हेक्टरचा भूसंपादन आहे त्याचे शेतकऱ्यांना आम्ही त्याचा योग्य तो मोबदला वाटप केलेला आहे। ज्यांचे काही प्रश्न आहेत ते सोडवण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे आणि आम्ही आज नियमानुसार त्याचा ताबा घेत आहोत। स्थानिकांनी सांगितलंय कुठेतरी प्रशासन जोर जबरदस्ती करत आहे, दबाव तंत्र वापरत आहे, याबद्दल काय म्हणतात? नाही, दबावाचा कुठलीही भूमिका या ठिकाणी नाही। आता देखील काही लोक चर्चा करण्यासाठी आमच्याकडे आले होते। आम्ही त्या ठिकाणी त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचं सविस्तर उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि याच्यामध्ये दबावाचा कुठलाही मुद्दा नाही। बावडा गावातलं जे आज आम्ही ॲक्विजिशन करत आहोत त्याचे पुरेसे योग्य त्या शेतकऱ्यांचे योग्य ते पैसे देखील आम्ही त्यांच्या खात्यामध्ये जमा केलेले आहेत आणि जमा करण्याची प्रक्रिया देखील अद्यापही चालूच आहे। आपण पाहत राहा निर्भीड समाचार।